शनिवार आजपासून 3 दिवस मेगा ब्लॉक असेल। ठाणे स्थानकात मध्यरात्रीपासून हा ब्लॉक सुरू होणार आहे। ठाणे स्थानकात 62 तासांचा हा मेगा ब्लॉक असणार आहे। तर 1 ते 2 जून पर्यंत सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा ब्लॉक असेल। 3 दिवसात मध्य रेल्वेवरील 930 लोकल फेऱ्या या रद्द होणार आहेत। आज आणि शनिवार आणि रविवारी 72 मेलगाड्या रद्द होतील। ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 च्या विस्तारीकरणाचं काम केलं जाणार आहे आणि सीएसएमटी स्थानकातील 10 आणि 11 प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी हा ब्लॉक घेण्यात आलाय। महत्त्वाची बातमी मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ठाणे स्थानकात मध्यरात्रीपासून हा ब्लॉक सुरू होणार आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? प्रवाशांची गर्दी वाढतेय का? नक्कीच गौरी, मेगा ब्लॉकचं काम जे आहे ते आता सध्या तरी प्रगतीपथावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6च्या विस्तारीकरणाचं काम जे आहे ते रात्री 12:30 पासून म्हणजे जेव्हापासून ब्लॉक लागलेला आहे तेव्हापासून सुरू झालेलं पाहायला मिळतंय। 5 नंबरच्या फलाटाची रुंदी वाढवण्याचं काम सध्या तरी सुरू असलेलं पाहायला मिळतंय। त्याआधी मुंबईहून कल्याणकडे जाणारा जो फास्ट मार्ग आहे त्या मार्गाचा जो रेल्वे ट्रॅक आहे तो बाजूला सरकवण्याचं काम होतं आणि ते ट्रॅक जो आहे तो जर आता आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो तो रेल्वेचा ट्रॅक जो आहे तो पुढे सरकवण्यात आलेला आहे आणि आता रुळावरील जी काही ओव्हरहेड वायर आहे, बाजूची जी सिग्नल यंत्रणा आहे, पॉईंट्स सरकवले जातील आणि रुळाच्या खाली जी काही खडी ट्रॅक जो आहे तो मजबूत केला जाईल आणि त्यानंतर आधीपासून बनवून ठेवण्यात आलेले जे प्रीकास्ट ब्लॉक्स आहेत ते आणून नवीन तयार करण्यात आलेल्या जागेवरती ठेवून त्याचं रुंदीकरण जे आहे ते केलं जाणार आहे। सध्या आता ठाणे स्थानकामध्ये 2 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे तिथून मुंबईहून कल्याणकडे जाणारा स्लो ट्रॅक जो आहे म्हणजे धीमे मार्गाची लोकल जी आहे ती सुरू आहे आणि कल्याणहून मुंबईकडे जाणारा 6 नंबरचा जो जलद ट्रॅक आहे त्यावरून रेल्वे जे आहे ते सध्या होताना आपल्याला पाहायला मिळते। तसंच लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या 7 आणि 8 नंबर प्लॅटफॉर्मवरनं वळवण्यात आलेल्या आहेत आणि 5 नंबर म्हणजे कल्याणकडे जाणारा जो जलद मार्ग आहे जो मुंबईकडे धीम्या मार्गाने जाणार आहे तो पूर्णपणे बंद राहणार आहे। एकंदरीत हा संपूर्ण मेगा ब्लॉक जो आहे तो 63 तासांचा असणार आहे आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय जी आहे ती मोठ्या प्रमाणात होते। आज शुक्रवार आहे, जे सर्व रेल्वे प्रवासी जे आहेत ते चाकरमानी आहेत ते कामावरती जाण्यासाठी निघालेले आहेत। मात्र रेल्वे प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार आता तरी सध्या जर रेल्वे स्टेशनची जर परिस्थिती पाहिली तर रेल्वे प्रवासी जे आहेत ते कमी प्रमाणात आहेत। कुठल्याही प्रकारची गर्दी जी आहे ती रेल्वे स्टेशनवरती झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये। प्रत्येक रेल्वे प्रवासी जो आहे तो पर्यायी मार्गाने आपल्या कामापर्यंत पोहोचताना पाहायला मिळतोय। कुठल्याही प्रकारची गर्दी रेल्वे स्टेशनवरती होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ठाणे महानगरपालिकेची परिवहन सेवा असेल किंवा एसटीचा मार्ग जो आहे तो मोकळा केलेला आहे। अनेक प्रवासी जे आहेत ते परिवहन सेवा आणि एसटीचा मार्ग जो आहे त्या मार्गाने आपल्याला कामावरती जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर रविवारी दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा संपूर्ण मेगा ब्लॉक असणार आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची गर्दी रेल्वे स्थानकामध्ये होणार नाही याची काळजी देखील रेल्वे प्रशासनाने जे आहे ती घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे 5 आणि 6चा जो रेल्वे ट्रॅकचं प्लॅटफॉर्मचं रुंदीकरणाचं जे काम जे आहे ते देखील जलद गतीने सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय। गौरी, नक्कीच निकेश, हे काम वेगानं सध्या सुरू आहे। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर ठाणे स्थानकातून आपण ही लाईव्ह दृश्य पाहत होतो। तर यानंतर थेट जाऊयात दादर स्थानकात, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम आहेत। रिद्देश, दादर स्थानकात सध्याची काय परिस्थिती आहे? ब्लॉकचा जो फटका आहे तो नागरिकांना पडताना सध्या तरी दिसत नाही आहे। ज्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाने सर्वांना सांगितलं होतं की वर्क फ्रॉम होमची विनंती केली होती सर्व जे कंपनीला, त्या अनुषंगाने आपण सध्या तरी पाहिलं तर दादर स्थानकावरती जास्त गर्दी दिसत नाही। मात्र येणाऱ्या पीक आवर्स आहे, अजून अर्धा ते पाऊण तासानंतर ही जी गर्दी आहे ती वाढण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे आता येणाऱ्या जे अर्धा पाऊण तासामध्ये दादर स्टेशनचं किती चित्र बदलतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। हो, नक्कीच रिद्देश। तर दादर स्थानकात सध्या काही गर्दी नाहीये, मात्र 1 ते 2 तासात ही गर्दी वाढण्याची शक्यता दिसते। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।